मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद मोडके यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मतदान प्रक्रियेविषयी विविध माहिती दिली। पालघर जिल्ह्यात बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे 6 विधानसभा मतदारसंघ असून एकूण 22,92,066 मतदार आहेत। यामध्ये 11,87,589 पुरुष तर 11,04,246 स्त्रिया आहेत। 231 तृतीयपंथीयांचा यामध्ये समावेश आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 21,412 दिव्यांग मतदार असून 326 सैनिक मतदार आहेत। जिल्ह्यातील 6 मतदारसंघांमध्ये 2,278 मतदान केंद्र असणार आहेत। सर्वाधिक मतदान केंद्र नालासोपारा मतदारसंघात असून ती संख्या 503 इतकी आहे, तर पालघर मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान केंद्रांची संख्या 324 इतकी आहे। सध्या तापमान वाढ व उन्हाचा चटका बसत असल्याने जिल्ह्यातील 1,783 मतदान केंद्रांवर कापडी मंडप टाकण्यात येणार आहेत। त्याची तयारी सुरू झाली आहे। जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह बसण्याची व्यवस्था तसेच काही मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतीक्षागृह तयार करण्यात येणार आहेत। मतदान केंद्रांमध्ये अधिक रांगा असल्यास केंद्राच्या आतमध्ये एकाच वेळी 3 ते 4 मतदारांना सोडण्याची मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। ज्या मतदार महिलांसोबत लहान मुले असतील त्यांना त्या मतदान केंद्राबाहेर पाळणा घरात ठेवण्यात येणार आहेत, तर मतदान केंद्रांवर मोबाईल सक्त बंदी असणार आहे। जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना गरोदर मातांसाठी सुविधा मिळण्यासाठी व्हीलचेअर बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी 2,272 स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत। एका मतदान केंद्रावर किमान 2 स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत। आतापर्यंत रोकड व वस्तू अशा 22 कोटी 1 लाख रुपयांचे जप्तीकरण केले आहे। यामध्ये 16 कोटी 14 लाखांच्या जवळपास रोकड, 2 कोटी 46 लाखांच्या जवळपासची मद्य, 27 लाखांच्या जवळपास अंमली पदार्थ, 65 लाखांच्या जवळपासचे साहित्य व वस्तू तर 2 कोटी 47 लाखांच्या जवळपास भेटवस्तू पथकाने जप्त केली आहेत। मतदानासाठी देण्यात येणाऱ्या ईव्हीएम व बॅलेट मशीनसाठी जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या 275 बस, 471 खासगी वाहने तर 192 खासगी बस व 8 बोट तैनात असणार आहेत। वाढीव, वेती, अर्णाला, पाणजू अशा बेटांच्या ठिकाणी मतदारांसाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व वाहनांवर GPS यंत्रणा लावण्यात येणार आहे। मंगळवारी जिल्ह्यातील 2,278 मतदान केंद्रांवर मतदान यंत्र पोहोचवण्यात येणार आहेत आणि ती आता सुरुवात झाली आहे। जिल्ह्याच्या या मतदान केंद्रांसाठी 2,848 बॅलेट युनिट, 2,848 कंट्रोल युनिट आणि 3,077 व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले आहेत। मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे। जिल्ह्यात जवळपास 2,782 पोलीस अधिकारी कर्मचारी व 2,000 जवळपास गृहरक्षक दलाचे जवान तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या 8 कंपन्या जिल्हाभर नियुक्त करण्यात आल्या आहेत। पालघर जिल्ह्यातील 1,545 मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खासगी आस्थापना, औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर पालघर लगतच्या गुजरात राज्यात असलेल्या व तेथे कामावर जाणाऱ्या पालघरच्या लोकांसाठी ते कारखाने बंद करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत। जिल्ह्यात आठवडी बाजार बंद राहणार असून रोजगार हमी योजनांवर काम करणाऱ्या मजुरांना त्या दिवशी भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।
तर 23 नोव्हेंबर रोजी डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या मतदारसंघाच्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. डहाणू येथे मसोलीच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्ये, विक्रमगडमध्ये ITI जव्हार, पालघरमध्ये तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात, बोईसरमध्ये टीमा हॉल, नालासोपाऱ्यामध्ये समर्थक इंटरनॅशनल स्कूल तर वसईमध्ये GG कॉलेज येथे मतमोजणी पार पडणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात एकूण 53 उमेदवार आहेत. या डहाणू मतदारसंघात 8, विक्रमगड मतदारसंघात 11, पालघर मतदारसंघात 9, बोईसर मतदारसंघात 6, नालासोपारा मतदारसंघात 12 तर वसई मतदारसंघात 7 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.